Hi all, this is Namrita. Welcome to my channel called Crystal Arcana. वेल, मॅनिफेस्टेशनच्या जर्नीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत. खूप साऱ्या गोष्टी आतापर्यंत मी तुम्हाला शिकवल्या आहेत मॅनिफेस्टेशनच्या. आज मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट शिकणार आहोत. 3D मध्ये जर सपोज रिझल्ट तुम्हाला भेटत नाहीये, 3D मध्ये काहीतरी अपोजिट शो करत आहे, तर याचा अर्थ काय होतो? ओके, हे आपण आज शिकणार आहोत. तुम्ही मॅनिफेस्टेशनची टेक्निक कुठे पण शिकू शकाल किंवा मॅनिफेस्टेशन काय आहे, थाउजंड्स ऑफ टेक्निक तुम्ही करत असाल. ओके, इट डझंट मॅटर. पण 3D मध्ये जर अपोजिट काहीतरी शो झालं तर ह्याचा अर्थ काय होतो? तर मी सांगते. त्याचा अर्थ तो होतो मी जे सांगणार आहे ते. ओके. तर हे बघा, जर सपोज तुम्ही असं आपण एक्झाम्पल घेऊ की सपोज तुम्ही जॉब मॅनिफेस्ट करत आहात किंवा मोस्टली पार्टनर, ज्याचे कन्सल्टेशन जास्त माझ्याकडे येतात. ओके, सो सपोज तुम्ही पार्टनर मॅनिफेस्ट करत आहात. ओके, आणि तुमचा पार्टनर सोबत तुमचा नो कॉन्टॅक्ट चालू आहे किंवा तुमच्या पार्टनर सोबत काहीतरी फायटिंग चालू आहे, काही ना काहीतरी वर्स्ट सिच्युएशन चालू आहे आणि तुम्हाला करायचं आहे त्या व्यक्तीसोबत लग्न. ओके, तर आता ह्या सिच्युएशन मध्ये काय आहे? तुम्ही अफर्मेशन करत असाल, रोबोटिक अफर्मेशन करत असाल किंवा नॉर्मल अफर्मेशन करत असाल, स्क्रिप्टिंग करत असाल, एनी टेक्निक वॉट एव्हर यू लाईक. ओके, सपोज तुम्ही ती गोष्ट करत आहात. मोस्ट ऑफ द टाइम माझ्याकडे जे कन्सल्टेशनसाठी येतात तेव्हा सपोज मी त्यांना रोबोटिक अफर्मेशनसाठी काहीतरी सांगितलं असेल तर ते कंटिन्यू करतात. आणि 3D मध्ये जेव्हा त्यांना काहीतरी वेगळाच रिझल्ट दिसतो की त्यांचा पार्टनर डिरेक्टली बोलतो की मला तुझ्याशी कधी बोलायचं नाहीये, मला तुझ्याशी कधी कॉन्टॅक्टमध्ये परत नाही राहायचं, मग ती व्यक्ती म्हणजे ते कन्सल्टेशन मध्ये जे क्लायंट्स असतात ते इतके पॅनिक होतात, लिटरली खूप जास्त पॅनिक होतात आणि मग परत येतात आणि म्हणतात की मॅम तुम्ही जे सांगितलं ते मी तर अफर्मेशन करते आणि मला रिझल्ट तर अपोजिट येतात. ओके, अँड दॅट इज नॉर्मल. ओके, लेट मी एक्सप्लेन. तुम्ही जेव्हा मॅनिफेस्टेशनच्या जर्नीमध्ये असाल आणि इनिशियली काही गोष्टी तुमच्या मर्जीप्रमाणे नाही दिसत, तुम्हाला रिझल्ट नाही भेटत, त्यावेळी तुम्ही खूप जास्त पॅनिक होता. पण इथेच ऍक्च्युली मेन शिफ्टिंग होत असते. ओके, मी एक्सप्लेन करते. सपोज तुम्ही आता अफर्मेशन्स देत आहात की तुमचं त्या त्या व्यक्तीसोबत लग्न झालं आहे, तुमच्या पार्टनरसोबत लग्न झालं आहे, ऑलरेडी लग्न झालं आहे. ओके, मग जर आपण असं म्हणत आहोत की आपण असे अफर्मेशन्स देत आहोत की तुमचं त्या व्यक्तीसोबत ऑलरेडी लग्न झालं आहे, तर तुम्ही पॅनिक का होता? तुम्हाला इतकी गॅरंटी असली पाहिजे तुमच्या अफर्मेशन्स मध्ये, तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला इतकी गॅरंटी असली पाहिजे की मी जे बोलते तेच बरोबर आहे. इतक्या लेवलचे तुम्हाला स्वतःवरती विश्वास असणं इम्पॉर्टंट आहे. आणि 3D मध्ये मोस्ट ऑफ द टाइम काहीतरी रॉंग दाखवलं किंवा तुमचा पार्टनर तुम्हाला बोलला की मला लग्न नाही करायचं, त्यावेळी तुम्ही इतके पॅनिक होऊन जाता. तुम्ही म्हणता की मी तर अफर्म करते की मला लग्न करायचं किंवा आमचं लग्न झालंय आणि इथे काही रिझल्ट वेगळाच दाखवत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला या गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या आहेत त्यावेळी तुम्हाला 3D इग्नोर करायचं असतं. 3D इग्नोर करणे हाच एक ऑप्शन आहे. 3D मध्ये जे काही चालू आहे हे तुमचे ओल्ड थॉट्स आहेत. तो तुम्ही ओल्ड थॉट्स, जे काही कचरा घेऊन बसला होता त्या कचरा आता रिझल्ट दाखवत आहे तो. ओके, जे आपल्याला नको होते थॉट्स, जे तुम्ही नेगेटिव्ह विचार करत होता, त्याचं रिझल्ट आता तुम्हाला 3D मध्ये दाखवत आहे. 3D म्हणजे करंट रियालिटी. ओके, सो करंट रियालिटीमध्ये काय चालू आहे हे बघायचंच नाही आपल्याला. सो जे आपण आधी विचार केले होते, नेगेटिव्ह विचार केले होते किंवा नेगेटिव्ह इनपुट दिलं होतं आपल्या ब्रेनला, राईट, सबकॉन्शियसला जे नेगेटिव्ह इनपुट दिलं होतं त्याचं नेगेटिव्ह आउटपुट जे तुम्हाला आता दिसतंय ते म्हणजे 3D. ओके, आणि जे आपल्याला इग्नोर करायचं आहे, कारण आपण आता जे अफर्मेशन देतो आहोत याचा अर्थ की आता आपण नवीन इनपुट देतो आहोत, आपल्या सबकॉन्शियसला नवीन इनपुट देतो आहोत. मग ते जे इनपुट आहे, तो जो तुम्ही ओल्डवाला जो कचरा घेऊन बसला होता तो रिमूव्ह करून तुम्ही नवीन काहीतरी गोष्टी ऍड करताय, नवीन इनपुट देत आहात. ते इनपुट घेऊन त्याचा आउटपुट तुम्हाला भेटणार, राईट. आणि तेच आउटपुट भेटणार आहे. तुम्ही प्रेझेंटली जो विचार करणार आहात त्याचाच आउटपुट तुम्हाला फ्युचरमध्ये भेटणार. आता हे फ्युचरमध्ये भेटणार याचा अर्थ हे नाही म्हणते मी की बाबा अजून 4 महिने. फ्युचर याचा अर्थ तुम्ही कंटिन्युअसली सपोज रोबोटिक अफर्मेशन्स देत आहात किंवा स्क्रिप्टिंग करत आहात, यू नेव्हर नो, तुम्हाला 1 मिनिट नंतर रिझल्ट भेटेल, 1 डे नंतर रिझल्ट भेटेल, 1 आवर नंतर रिझल्ट भेटेल, किंवा कदाचित तुमचा पार्टनर डिरेक्टली अचानकच नेक्स्ट सेकंडमध्ये तुमचा पार्टनर तुम्हाला कॉल करून म्हणेल की चल मला तुझ्याशीच लग्न करायचंय, आत्ताच्या आता लग्न करायचंय. यू नेव्हर नो, राईट. सो तुम्ही जे इनपुट देत आहात त्याचं आउटपुट तुम्हाला भेटणार आहे, राईट. सो आता तुम्ही जे 3D मध्ये इनपुट देत आहात तिकडे फोकस करायचंय, रादर दॅन की आता काय चाललंय किंवा 3D तुम्हाला काय शो करते. 3D म्हणजे जो ओल्ड थॉट्स तुमचे होते त्याचा तुमचा सगळा शो आता तुम्हाला रियालिटीमध्ये दिसतं, जो आपल्याला आता आपण जे इनपुट देणार आहोत ते आपल्याला रिसेंट फ्युचरमध्ये भेटून जाणार आहे, राईट. सो 3D पूर्णपणे इग्नोर करायचंय आणि आपलं अफर्मेशन्स आपण जे स्क्रिप्टिंग करतो तिकडे लक्ष द्यायचंय आणि तेच कंटिन्यू करायचंय, कारण तुम्हाला जे हवं तेच
तेच तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे. कारण मॅनिफेस्टेशन ह्याचाच अर्थ तो आहे, राईट? आणि आपण तसं पण मॅनिफेस्ट तुम्ही करा, नाही करा, कॉन्शियसली करा, नाही करा, 24/7 मॅनिफेस्टेशन तर काम करतच आहे. कारण विचार हे आपले कधी थांबत नाही आहेत, राईट? सबकॉन्शियसचं जे काम आहे ते तर 24/7 आहे. सो जिथे तुम्ही नेगेटिव्ह विचार करत होता तिथे कदाचित पॉझिटिव्ह विचार करून आपल्याला डिझायर्ड आउटपुट भेटून जातो. 100% भेटतो. कारण तुम्ही स्वतः क्रिएटर आहात तुमच्या लाईफचे. ओके. सो लाईफचे डिसिजन्स घ्यायला शिका आणि तुम्हाला जे हवं, जसं हवं तसंच अट्रॅक्ट करा, तसंच मॅनिफेस्ट करा आणि मॅनिफेस्टेशनची जर्नी कंटिन्यू करा. थोडं कॉन्शियसली काम करावं लागतं. ऑफकोर्स आय नो थोडे एफर्ट्स आहेत. कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपलं ओल्ड सेल्फ आणि न्यू सेल्फ याच्यामध्ये थोडं कॉन्फ्लिक्ट होत असतो. कारण आपण नवीन आयडेंटिटी शिफ्ट करत असतो, राईट? बी वर्ल्ड मी जे काल सांगितलं होतं की म्हणजे ए वर्ल्ड मधून बी वर्ल्ड किंवा दुसरं व्हर्जन आपण अट्रॅक्ट करत असतो, राईट? सो दुसरं व्हर्जन अट्रॅक्ट करण्याच्या वेळी ओल्ड सेल्फला थोडं करत असतो आपण. मग ते श्रेडिंग करताना थोडंफार तुम्हाला असं वाटेल, तुमचं माइंड ऑब्व्हियसली नको बोलणार आहे किंवा म्हणेल की यार हे वर्क नाही होत, हे असं नसतं, तसं नसतं. रेजिस्टन्स खूप येऊ शकतो, राईट? तर त्यावेळी तुम्हाला ह्या गोष्टी इग्नोर करायच्या आहेत आणि कन्सिस्टंट काम करत राहायचं आहे आणि डिझायर्ड आउटपुट तुम्हाला भेटून जाईल आणि तुम्हाला जे हवं, जसं हवं तसंच मॅनिफेस्ट करायचंय, राईट? सो येस, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. ऑफकोर्स आवडला असणार आहे. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मॅनिफेस्टेशनच्या जर्नीमध्ये वेलकम. आणि खूप साऱ्या कन्सेप्ट अजून शिकायच्या आहेत. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.